तामिळनाडू राज्यानंतर बिहार राज्याने आरक्षणाची 50% मर्यादा पार केलेली आहे। बिहारमध्ये पूर्वी असलेलं 50% आरक्षण याच्यामध्ये 15%ची वाढ करण्यात आलेली आहे आणि हे आरक्षण 65%वर गेलेलं आहे। शिवाय ईडब्ल्यूएस साठी असलेलं 10% आरक्षण आणि हे 65% आरक्षण एकत्रित गृहीत धरलं तर हे आरक्षण आता 75% झालेलं आहे। बिहार राज्य सरकारने नुकतीच जातीनिहाय जनगणना केली आणि जातीनिहाय जनगणना करून वेगवेगळे आकडे बाहेर आणले। इतकंच नाही तर बिहारमध्ये केवळ जातीनिहाय जनगणनेचे आकडे बाहेर आलेले नाहीत, तर या जनगणनेमुळे बिहारमध्ये असलेली भिकाऱ्यांची संख्या देखील आता पुढे आलेली आहे। बिहारमध्ये भिकारी किती आहेत, बिहारमध्ये उत्पन्नाचा सोर्स लोकांचा काय आहे, बिहारमध्ये किती टक्के लोकांचं उत्पन्न किती टक्के आहे, इतकंच नाही तर नोकरीमध्ये कोणत्या जातीचं किती टक्के प्रमाण आहे हे देखील समोर आलेलं आहे। आणि याचाच एक भाग म्हणून बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडणं गरजेचं आहे असं तिथल्या राज्य सरकारच्या लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने बिहारमध्ये असलेलं 50% आरक्षण वाढवून त्यामध्ये 15% वाढ केलेली आहे। या आरक्षणामुळे नेमकं काय झालेलं आहे तर शेड्यूल्ड कास्टला जे 16% आरक्षण होतं ते आरक्षण आता 20% झालेलं आहे। बिहार राज्य सरकारचं म्हणणं असं आहे की बिहारमध्ये शेड्यूल्ड कास्टची लोकसंख्या ही 19.5%च्या पुढे आहे, त्याच्यामुळे त्यांना 20% आरक्षण देणं गरजेचं आहे। याशिवाय शेड्यूल्ड ट्राईबची संख्या बघता त्या ठिकाणी असलेलं 1% आरक्षण हे 2% करण्यात आलेलं आहे आणि ओबीसी साठी असलेलं 30% आरक्षण हे 43%वरती घेऊन जाण्यात आलेलं आहे। एकूणच आरक्षणाची मर्यादा 50%ची होती, ती सुप्रीम कोर्टाने लावून दिलेली होती। ही मर्यादा, ही सीमा आता पार केलेली आहे आणि हे आरक्षण 65%वरती गेलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की हे राज्य सरकारला करता येऊ शकतं का, याची तरतूद काही आहे का? यापूर्वी तामिळनाडू राज्य सरकारने देखील याच पद्धतीनं आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची तरतूद करून केल्यानंतर ते राज्यघटनेच्या 9व्या अनुसूचीमध्ये देखील समाविष्ट करण्यात आलेला आहे। राज्य सरकारला तसे अधिकार आहेत का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे। राज्यघटनेच्या कलम 15 आणि 16 मध्ये काय म्हटलेलं आहे हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे। राज्यघटनेच्या कलम 15 आणि 16 मध्येच राज्य सरकारला अशा तरतुदी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत असा स्पष्टपणाने त्याच्यामध्ये उल्लेख आहे। नेमकं या कलम 15 आणि 16 मध्ये राज्य सरकारला कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या अनुषंगाने आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सध्या आरक्षणाच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेला खूप महत्वाचं स्थान समाज माध्यमामध्ये प्राप्त झाले आपल्याला पाहायला मिळतं। काही लोक आरक्षणाच्या बाजूने बोलत आहेत, काही लोक आरक्षणाच्या बाबतीमध्ये भ्रम निर्माण करतायत। हे भ्रम मागच्या 75 वर्षामध्ये देखील निर्माण केले जात आहेत। मुळात आरक्षण वाढवण्याची गरजच का भासते आहे राज्य सरकारला, तर आतापर्यंत राज्य सरकारांनी याच्यावरती व्यवस्थितपणे काम केलेलं नाही आणि आरक्षणाची अंमलबजावणी देखील व्यवस्थित झालेली नाही। बिहार राज्य सरकारने केलेली जी काही जनगणना आहे या जनगणनेच्या माध्यमातून हे सगळं बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच राज्य सरकारला आता आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज भासते आहे। महाराष्ट्रामध्ये देखील लोक जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत आणि जातीनिहाय जनगणनेमध्ये जे आकडे समोर येतील त्या आकडेवारीप्रमाणे त्या लोकांचं प्रमाण नोकऱ्यांमध्ये राज्य सरकारमध्ये आहे का हे देखील बघावं लागणार आहे, अशी मागणी देखील होते आहे। बिहार राज्य सरकारने मात्र केवळ जातीनिहाय जनगणनाच केली नाही तर त्या जातीची लोकसंख्या किती आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये किती आहे हे देखील तपासलेलं आहे। आणि त्याच्यामुळे बिहारमध्ये कोणत्या जातीचं प्रमाण कमी आहे, कोणत्या जातीला आरक्षण वाढवून देणं गरजेचं आहे या सगळ्या बाबी तपासल्यानंतर त्या आरक्षणामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। बिहार राज्य सरकारकडे तशा पद्धतीचे आकडे असल्यामुळे बिहार राज्य सरकार ते करू शकलं। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जातीनिहाय जनगणना झाली नसल्यामुळे कोणत्या जातीचं किती प्रमाण पण नोकरीमध्ये आहे हे आता निश्चितपणाने आपल्याला सांगता येत नाही। पण बिहार राज्य सरकारप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील जातीनिहाय जनगणना व्हावी आणि महाराष्ट्रातल्या कोणत्या जातीचं किती प्रमाण हे नोकऱ्यामध्ये आहे हे सांगावं अशी मागणी आता जोर धरते आहे। एकूणच ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस बिहार राज्य सरकारने जे काही कृती केलेली आहे ती जातीनिहाय जनगणनेची असेल किंवा त्या जातीचं प्रमाण नोकऱ्यांमधलं तपासण्याची असेल किंवा आता ज्या आरक्षणामध्ये वाढ केलेली आहे ते असेल, ह्या सर्व बाबी बघता या सर्व बाबी इतर राज्यामध्ये देखील लागू करण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी केली जाते आहे। याच्यामुळे नेमकं होईल काय
तर कोणत्या जाती किती मागास आहेत आणि त्यांचं उत्पन्नाचं प्रमाण किती आहे, त्याचा सामाजिक मागासलेपणाचा दर्जा सुधारलेला आहे का हे देखील बघितलं जाईल आणि त्याच्यामुळं त्यांचं नोकरीमध्ये असलेलं प्रमाण देखील तपासलं जाईल आणि जर त्यांचं प्रमाण कमी असेल तर त्यांच्यामध्ये वाढ देखील करून त्यांना पुन्हा एकदा प्रतिनिधीचा मुद्दा पुढे आणता येऊ शकतो आणि म्हणून जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे. बिहार राज्य सरकारने जे काही कृती केलेली आहे या कृतीमुळे आणखीन एक महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे की मागच्या 75 वर्षामध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही भ्रम निर्माण केले गेले, जे काही आकडे फुगीर स्वरूपामध्ये दाखवले गेले, या सगळ्या आकड्यांचं सत्य आता बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या जातीला, आता ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की फक्त शेड्यूल्ड कास्टलाच रिझर्वेशन आहे असा एक भ्रम सध्या सगळीकडे चर्चेला आलेला आहे. परंतु 85% जातींना आरक्षण आहे हे देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि म्हणून बिहार राज्य सरकारने जी काही आकडेवारी बाहेर आणलेली आहे त्या आकडेवारीनुसार आपल्याला असं दिसतं की 85% जाती या रिझर्वेशन मध्ये आहेत आणि त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे हे त्याच्यामधून पुढे आलेलं आहे. मुळात हे सर्वच राज्यांनी करणं गरजेचं आहे. सर्वच राज्यांनी म्हणण्यापेक्षा ही जी काही मोहीम आहे ही देश पातळीवरती राबवणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या जातीची संख्या देशामध्ये किती आहे आणि त्याचं प्रमाण नोकऱ्यांमध्ये किती आहे हे पुढे येईल. पण बिहार राज्य सरकारच्या या वास्तव आकडेवारीमुळे भ्रम निर्माण करण्याचे तोंड मात्र बंद झालेले आहेत आणि जर ते कोणी बोलत असतील तर त्यांचं तोंड आपल्याला बंदही करता येऊ शकतं. इतकी वास्तव आकडेवारी बिहार राज्यामधून पुढे आलेली आहे. पण ही आकडेवारी सर्वच राज्यामधून बाहेर येणं गरजेचं आहे. इतके दिवस फक्त एवढंच म्हटलं जात होतं की शेड्यूल्ड कास्टलाच आरक्षण आहे आणि शेड्यूल्ड कास्ट मधल्या फक्त बौद्धांनाच आरक्षण आहे किंवा महार जातीलाच आरक्षण आहे असा देखील भ्रम पसरवला जात होता. पण 85% जाती या आरक्षणामध्ये आहेत आणि 15% जाती देखील आरक्षणामध्ये आहेत त्या ईडब्ल्यूएसच्या. आता ज्यावेळेस बिहार राज्य सरकारनं हा आकडा पुढे आणलेला आहे त्यावेळेस 15% असलेल्या ईडब्ल्यूएसच्या जातीचं नोकऱ्यामधलं प्रमाण हे 64% आहे हे देखील बिहार राज्य सरकारनं दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं ईडब्ल्यूएस ला खरंच आरक्षणाची गरज आहे का असा देखील प्रश्न निर्माण होतो आहे आणि म्हणून हे जे काही आरक्षणाचं प्रमाण आहे हे आरक्षणाचं प्रमाण आता वाढवणं गरजेचं आहे. कारण 50% मर्यादा असल्यामुळे 85% लोकांना याचं प्रतिनिधित्व मिळू शकत नाही. याच उद्देशाने हे आरक्षण टप्प्याटप्प्याने वाढवणं गरजेचं आहे असं बिहार राज्य सरकारला वाटलं आणि म्हणून बिहार राज्य सरकारने विधानसभेमध्ये एक ठराव पास केला आणि त्या ठरावानुसार बिहारमध्ये 50% असलेलं आरक्षण आता 65% गेलेलं आहे आणि याच्यामुळं 85% लोकांना या 65% सहभागी करून घेण्यात आलेलं आहे. काही नेत्यांचं म्हणणंही असं आहे की 85% जे लोक आहेत त्यांना 85%च रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून भविष्यामध्ये या 65%ची मर्यादा देखील वाढवणं गरजेचं आहे असं देखील अनेकांना वाटतं. बिहार राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. महाराष्ट्रामध्येही अशा प्रकारची जनगणना होणं गरजेचं आहे का आणि महाराष्ट्रामधल्या जातींचं देखील प्रमाण तपासणं गरजेचं आहे का? आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया.